दौंड तालुक्याला पावसाचा फटका। पावसामुळे शेतात पाणी साठल्याने मशागतीची कामं रखडली। पालघरच्या पश्चिम भाग परिसरात पावसाचा जोर कायम। सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। पावसामुळे उन्हाळी भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अमरावती जिल्ह्यात 184 मेगावॅटने होणार वीज निर्मिती। 3000 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत पहिले 2 प्रकल्प कार्यरत। पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर अनेक भागात मुसळधार पाऊस। पावसामुळे इंद्रायणी नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ। प्रसिद्ध रॅपर MVA बंटा याला जीवे मारण्याची धमकी। लॉरेन्स बिश्नोई गोल्डी ब्राच्या नावाने जीवे मारण्याची धमकी। साताऱ्यातील आंधळी धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो। परिसरातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास होणार मदत। अहिल्यानगरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली। रस्ता पाण्याखाली गेल्याने परिसरात वाहतूक कोंडी। कोल्हापुरातील धोकादायक इमारतींना महापालिकेची नोटीस। संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भुईमूग शेतीचं मोठं नुकसान। पावसामुळे भुईमूग शेती पाण्यात। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। राज्यातील बाजार समित्यांमध्ये नाफेड आणि NCCFने तत्काळ कांदा खरेदी करावी। महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।